नमस्कार. हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. 24 तासामध्ये सर्वत्र कोरडं हवामान असणार आहे आणि क्वचित ठिकाणी ढगाळ हवामानसुद्धा असणार आहे. आणि तो कोणता भाग ते पाहूया. सध्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्र कोरडा राहणार आहे. आणि संपूर्ण विदर्भ पट्टा, मराठवाडा, उत्तर भागातला सर्वच बाजूने कोरडं हवामान राहण्याची शक्यता उद्या आहे. आणि तिथून विदर्भाच्या दक्षिण साईडून पश्चिमेकडे येत असताना तिथं सुद्धा कोरडं वातावरण दिसत आहे. परत दक्षिण साईडला कर्नाटकच्या सीमेलगत जसं येईल तसं थोडासा ढगाळ हवामान दिसत आहे. इंदापूर, तुळजापूर, करमाळा ह्या भागातून बऱ्यापैकी कोरडं वातावरण असणार आहे. पण सोलापूर, चंद्रपूर या भागात थोडंसं ढगाळ वातावरण असणार आहे. तुळजापूर, बसवेश्वर, लातूर ह्या परिसरात थोडंसं ढगाळ वातावरण असणार आहे. खाली आता जसं आणि परत दक्षिण पश्चिम साईडला पाहायला गेलं, नैऋत्य दिशेला जतच्या आसपास या भागातून सुद्धा ढगाळ काही अंशी 5% ढगाची दाटी दाखवत आहे. सांगली, विटा आणि कराड, वडूज, सातारा ह्या भागात ढगाळ हवामान थोडंसं दुपारनंतर होण्याची शक्यता पण दाखवत आहे. पुणे, गोरेगाव, चिपळूण ह्या भागातून रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर ह्या भागात परत घाट परिसरात थोडासा आणि इकडे सिंधुदुर्ग पट्ट्यात ढगाळ हवामान थोडंसं होणार आहे. आणि बेळगाव साईडला कर्नाटक, निप्पाणी ह्या भागातून सुद्धा ढगाळ हवामान राहणार आहे. कर्नाटकात संपूर्ण भागातून ढगाळ हवामान उद्या काही 3-4च्या दरम्यान म्हणजे दुपारनंतर होण्याची शक्यता पण दिसत आहे. म्हणजे दिवसभर उद्या 24 तासात ढगाळ हवामान कर्नाटक भागातून दिसणार आहे. दुपारच्या पुढे शक्यतो दिसणार आहे. पावसाची काही शक्यता नाही आहे, पण ढगाळ हवामान जास्ती करून राहण्याची शक्यता आहे. आणि तापमानाचा जर विचार करायला गेला, तापमानात पहाटे घट होणार आहे. साधारणतः दिवसा जर पाहायला गेलं तर दिवसा 29-30 सेल्सिअस तापमान सांगली, कोल्हापूर, परत इकडे 32 सेल्सिअस तापमान रत्नागिरी, राजापूर, गोवा परिसर आणि इकडे सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग पट्टा, कोकण पट्टी 30-32 सेल्सिअस तापमान दिवसाचं राहणार आहे. आणि साधारण पुणे, जेजूर या पट्ट्यात थोडंसं तापमान कमी राहील. उत्तर भागातून थोडंसं तापमान दिवसाचं कमी राहणार आहे. इकडे दक्षिण साईडला थोडंसं तापमान वाढ 27-28 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. विदर्भ पट्ट्यात सुद्धा 27-28 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. पहाटेच्या तापमानात म्हणजे रात्रीच्या तापमानात बऱ्यापैकी घट जाणवते. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, परत चिखली परिसरात 14 सेल्सिअस तापमान राहणार आहे. बुरणारपूर, जळगाव, पालोरा या भागात 14 सेल्सिअस तापमान राहणार आहे. धुळे, शिरपूर ह्या भागात 13-14 सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात 13-14 सेल्सिअस तापमान आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा 13-14 सेल्सिअस तापमान राहणार आहे मालेगावच्या परिसरात. आणि इकडे वैजापूर या परिसरात सुद्धा 14 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. नाशिक, इगतपुरी, नाशिकच्या पट्ट्यात नाशिक, जुन्नर, खेड, पुणे आणि परत इकडे जेजुरी, सातारा या पट्ट्यात सुद्धा 13-14-15 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. कोकण भागात 17-18 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, मुंबई पट्ट्यात 23-24 अंश सेल्सिअस तापमान राहायची शक्यता आहे. राजापूर आणि सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा 20 ते 18 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर भागात सुद्धा 17-18 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. पंढरपूर, इंदापूर ह्या भागात सुद्धा पहाटेचं 17-18 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे थोडासा
दक्षिण भागात थंड कमी जाणवते का तर उद्या ढगाळ हवामान होण्याची शक्यता वाटते आणि धुक्याचं प्रमाण थोडंसं वाढायची शक्यता पण दिसत आहे. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.